झोरावर नावाचा रणगाडा काय आहे? पहिलंच स्टेटमेंट बघा, स्वदेशी हलक्या वजनाचा रणगाडा, त्याचं अनावरण केलंय. प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? झोरावर खालीलपैकी काय आहे, किंवा भारतीय बनावटीच्या स्वदेशी किंवा स्वदेशी बनावटीच्या हलक्या रणगाड्याचे नाव खालीलपैकी काय आहे? राईट. लडाख आणि पश्चिम तिबेटमध्ये झालेल्या लढायांचं नेतृत्व करणाऱ्या 19व्या शतकातील डोगरा रेजिमेंटचे जनरल झोरावर सिंग यांच्या नावावरून त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे, झोरावर. DRDO आणि LNT यांनी संयुक्तपणे विकसित केलेला आहे. हा पण एक कंपोनंट अलीकडे लक्षात ठेवायचा आहे की DRDO बरोबर अजून कुठली प्रायव्हेट डिफेन्स काय म्हणतात त्याला, एस्टॅब्लिशमेंट किंवा प्रायव्हेट डिफेन्स कंपनी त्याच्यामध्ये आहे का? बऱ्याचदा भारत फोर्ज त्याच्यामध्ये असते, लार्सन अँड टुब्रो पण बऱ्याचदा तिथं आपल्याला बघायला मिळेल. सो उच्च उंचीच्या वातावरणात लष्करी क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये याचा विकास करण्यात आलेला आहे, जे की एक स्वतःमध्ये एक सक्सेस आहे. राईट. हाय अल्टिट्यूडला वॉरफेअर करायचंय तर तिथं रणगाडे जाऊ शकत नाहीयेत, कारण रणगाड्यांचं वजन जास्त आहे. पण याच्यावरती पर्याय म्हणून हा एक पोर्टेबल अशा स्वरूपाचा हलक्या वजनाचा रणगाडा जो आहे तर तो बनवलेला आहे. आता जर का हा सर्वात हलका रणगाडा असेल तर ऑब्व्हियसली काय विचारणार, त्याचं वजन किती आहे? 25 टन आहे. राईट. सो लष्कराच्या सध्याच्या रणगाड्याच्या तुलनेत निम्म्याहून कमी त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपण जर का बघितलं तर आत्ताचे ट्रॅडिशनल रणगाडे हे जवळपास 50 ते 60 टनाचे असतात, पण हा झोरावर नावाचा रणगाडा फक्त 25 टनाचा त्या ठिकाणी आहे.